हे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. चांगलेच असणार. हां, तर आता आम्ही बनवणार आहे ढोकला. येस. तर आम्ही सगळी सामग्री आणलेली आहे. मला दाखवता आम्ही काय आणलेलं. चला. नाही आता नाही, हे हे आमचे कॅमेरा पण नो गाईज हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तुम्हाला तर बनवताना तुम्हाला दाखवणार. आतापर्यंत आम्ही ना खुर्च्या नवीन आणली आहे. हे बघा गाईज, ही माझी खुर्ची, ही ह्याची खुर्ची. कसं वाटतंय मी तुम्हाला गाईज? आमचं दोघांचा लूक बघा आणि कोणाचा लूक चांगला असेल आणि तुम्ही कॉमेंटमध्ये टाका. नाही गाईज, मी घरचेच कपडे घातलेत. हे बघा, शॉर्ट पॅन्ट वगैरे आपलं मस्त आहे. मी पण पॅन्टवाला टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट. हे घरी कोण असं पार्टीवेअर कपडे घालून बसतं गाईज? लूज फुल घालते काय स्कूलमध्ये टाईट बेट घालतात एकदम शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट तर देतात, तेच बसतं आमच्यासाठी. तर गाईज, तुम्हाला माहिती आहे का, उद्या ना आमच्या शाळेत स्पोर्ट्स डे आहे. तर आमच्या शाळेत काय झालं, टीचरांनी बोललं आधी की जे पार्टिसिपेंट्स तेच ना. अरे पण आता माझी थोडी हे होतं ना, मला ताप आलेला, तर माझी ॲबसेंटी म्हणजे जास्ती झालेली. तर मग मला नाही आज स्कूल ना होता. तर मग मला टीचरने बोललं की नाही आता तू नाही. तर टीचरने म्हणजे आता ते निवडले ज्यांची ॲबसेंटी चांगली होती. तर त्यानंतर टीचर रिसेसमध्ये आले. परत पण म्हणजे बोलले 10 जण नाही, अजून 5 जण लागतील. मग त्यानंतर मग मी पण गेले. त्या टीचरने बोलले नाही. मग त्यानंतर टीचर आले सेकंड लास्ट पिरियडला. तर त्यांनी बोललं की ज्याला यायचं आहे त्याला या. तर मग आम्ही एवढी गेलेली ना. हे झालं नाही हिचं फर्स्ट डे. माझं उद्याच आहे. माझं 9 तारखेला आहे आणि याचं 10 तारखेला आहे. मला नुसतं दोन डेज. त्यानंतर स्पोर्ट डेमध्ये नुसतं आम्ही डान्स करतो. काय रनिंग रेस काय नाही, काय तेच नाही. नुसतं डान्स, नुसतं योगा. गाईज, मिट्टीमध्ये बसायला लागतं, ते पण एकदम उन्हामध्ये. तर गाईज ऐकले, आमची स्पोर्ट्स डेची प्रॅक्टिस काय नसते. तर ना गाईज, आमचं किती मस्त टायमिंग टेबल. तर आम्ही ना स्पोर्ट्स डेला एक मस्त मैदानात नेतात आम्हाला आणि तिथं काय खेळवतात, रशीदोड्या, शिवाजी रशीदोड्या, रनिंग आणि पोटॅटो रेस आहे. गर्ल्स पोटॅटो रेस म्हणजे काय ग? तिथनं बटाटा उचलायचा, इथं ठेवायचा. अच्छा, ते डोक्यावर नाही. हा, एक बादली असते त्यात एक बटाटो घ्यायचा आणि रन करायचा आणि ठेवायचा. हा, करेक्ट ना गाईज? ना जे बोलतो ना ते माझ्या लॉजिकमध्येच नाही जात गाईज. त्यामुळे मी सिग्मा बॉय है ना, सिग्मा बॉय. तो गाइस, इसके लिए मुझे कहते हैं देव माणूस. लॉजिकल सामान. काल मी एका ब्लॉगमध्ये फक्त त्याला देव माणूस म्हटले. तर काय बोलतो मग मी, देव माणूस आहे. देव माणूस. मी कोणाला पण आशीर्वाद दिला ना ते नाचायला लागेल. काय भारी बोलतो रे बा. हा महाराज एकदम असं पसरून बसलेला आहे आणि मी पण बसले आता पसरून. दाखवण्या सांगत गाईज, आम्ही घरात एकदम आराम घेतो. स्कूल ट्युशनला जातो, असं बोरिंग सारखं वाटतं एकदम. मला स्कूल आणि ट्युशन बोरिंग वाटतं बा. स्कूलमध्ये चांगलं वाटलं, पण ट्युशन पण चांगलं आहे, पण बोर वाटतं. आई बाप सॉरी मम्मी आणि पप्पाशी सोडून जातं, सगळं याचं फील नाही होत ना चांगलं मन दुखतं. तर गाईज, आता आमची बघ काय करतो मी लय पकला असेल. आता आम्ही रेसिपी दाखवतो आणि मिळतो. बाय बाय.
आमची चेअर कशी भेटली नक्की सांगा. चेअर तुम्हाला कशी लागली? ही 1000 रुपीची आहे. तर गाईज आता मी जे ढोकळा बनवायला घेतला आहे ते हळद घेतलं आहे, साखर घेतलं आहे, एक वाटी पाणी घेतलं आहे, बेसन घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे असं कढईत बॉईल करायला ठेवलं. आणि तर सगळ्यात आधी आपण टाकून घेणार आहे यात बेसन. माझ्या मीने मस्त हे करून घेतलेलं आहे, सांडलं पण आहे माझ्याकडनं. लय मस्त काम करते मी, वा. तर गाईज मी ह्याच्यात कोणाकोणाचा आपण काढून घेऊया, नाही तर मम्मी मला काढून घेईल. त्यानंतर मस्त एक चम्मच अजून एक चम्मच साखर घ्यायची आहे. आणि हे अर्धच घ्यायचे जे आहे हळद. तर त्यानंतर हे सगळं एवढं मी 1 वाटी पाणी घेतलं. तुम्ही जर जास्ती बेसन घेतलं ना तर जास्ती पण टाकू शकता. तर माझ्याकडे हे पण आहे, त्यांची मी हे करणार आहे. असं ते मला पाणी कमी पडलं आहे गाईज, तर मी पाणी घेणार अजून थोडं सगळं. तर गाईज मी मिक्स करणार आहे चांगल्यापैकी. तुला मिक्स करताना कसं वाटतंय सांग मला. चांगलं वाटलंय पण ते कसं तर वाटतंय. वेलकम गाईज. चालेल, तुला अभ्यास करायचा आहे ना? अभ्यास जा अभ्यास कर, तुझ्यासाठी ढोकळा बनवून तुझा. तर गाईज म्हणजे त्याचं आता ट्युशनमध्ये टेस्ट आहे, तर तो अभ्यास करतोय बसून. आणि गाईज आता मी हे केलेलं आहे ना, आता मी ह्यात टाकणार इनो टाकायची आहे आपल्याला. तर गाईज माझी मम्मीने मला सांगितलं की या डब्याला आधी तेल लावून घे आणि साईडला ठेव. तर मी तसंच केलेलं आहे, तेल लावून साईडला ठेवलेलं आहे. तर गाईज मी ह्याच्यात टाकती आहे इनो. 1 सेकंड मी आता हे काढून घ्यायचं बाजूला. मी यात इनो टाकलेलं आहे आणि 1 एवढं वाटीवर मी पाणी टाकणार आहे. आणि लगेच हे मिक्स करून घ्यायचं याला, कारण की जे आपलं बॅटर आहे ना ते थोडं असं राहायला आपल्याला लगेच ते हे करून घ्यायला लागतं. गाईज आले इनो खायला लय मस्त वाटतं. तुला मी अभ्यास करायला बोललेला ना, झाला माझा अभ्यास. वा. तर हे आपण चांगलं मिक्स करूया. तर आता माझं मिक्सिंग झालेलं आहे. आता मी हे घेते आहे. तर मी हे सगळं बॅटर जे आहे ना ही मी ह्यात टाकणार आहे. आपण हे बघा, हे पाण्याचं चम्मच चालेल. तर मी सगळं असं टाकणार आहे यावर. गाईज मी बॅटर बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवते थांबा. तर गाईज हे बघा माझं बॅटर आहे. तर मला भीती वाटते तर माझी मम्मीच ठेवते यावर. हे तर गॅसवर आम्ही मोबाईल नाही घेऊन जात. तर आता ह्याच्यावर झाकणार. आणि गाईज हे पाणी ना उकळी आल्यानंतरच आपल्याला बेसनाचं पीठ ठेवायचं आहे आणि त्याच्यावर असं एक मोठं ताट ठेवायचं आहे. तर गाईज आता 20 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. 20 मिनटं. तर गाईज आता माझं दीदी रिव्हिजन घेते. आता भेटू नंतर, बाय. हां, मी त्याचं रिव्हिजन घेते एक्झामचं. तर आपण 20 मिनटानंतर भेटू. बाय बाय. तर गाईज खुशखबरी आमचा ढोकळा झालेला आहे. गाईज तुला माहिती का, तर आता मी बनवणार हे बघा ढोकळा आमचं. तिथं थांबा मी टेस्ट करत. तर गाईज मला बघून तर द्या. तर गाईज ढोकळा अजून आपल्याला नीट शिजला नाही आहे, शिजवा लागेल. शिजलाय का? हो सॉरी, शिजलेला आहे.
अजून थोडा उशीर शिजवायला लागेल. किती मिनटं मम्मी? शिजलाय पण अजून थोडा वेळ तर माझी मम्मी बोलते शिजूया आपण. तर गाईज आमचं डोका अजून शिजतोय. गाईज आम्हाला मी इकडे जस्ट बसले तिला ती मला परत टेस्ट करणार आहे त्यानंतर काय ती किती हुशार आहे ना ती किती हुशार आहे ना. तर गाईज माझा ढोकळा हो ढोकळा झालेला आहे. गॅस थंड करायला घेऊया आपण थोडं. तर आता ते गॅस थंड होईपर्यंत मी बनवणार आहे ते ढोकळ्याचं असतं ते तर ते बनवणार आहे. तर थांबा करून दाखवतो. तर गाईज आता मी खापत आहे ढोकळा. गाईज फर्स्ट टाइम मी स्वतःहून बनवलेला आहे. तर बघा तुम्ही असे मी स्वतःहून पूर्ण नाही बनवला थोडी हेल्प माझ्या मम्मीने पण केलेली आहे. गाईज आय सो एक्सायटेड. आम्ही ढोकळा नाही खात ना म्हणजे कशी असं म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम घरी बनवलेलं नाही खात म्हणजे असं बाहेरचं खातो आणि फर्स्ट टाइम मला असं आज ढोकळा खाऊशी वाटला. तर गाईज मी हे घेतलं आहे तर मोहरी घेतली आहे तर मी ह्यात टाकणार आहे. त्यानंतर टाकणार आहे मिरची त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर ही 2-3 पाणी टाकणार आहे आणि त्यानंतर ही जे बीट आहे ते टाकणार आहे. मी मीठ टाकलेलं आहे गाईज. तर मी टाकणार आहे साखर. तर गाईज मी चमचने साखर टाकते 1 आणि 2. त्यानंतर हे लिंबूचं रस आम्ही केलेलं थोडंसं ते टाकते. आता ह्याच्यानंतर टाकते कोथिंबीर. गाईज माझ्या भावाचा रडायचा आवाज येत असेल तर इग्नोर करू शकता तुम्ही. तर आता ह्याला मस्त तर गाईज मी त्याचं हे जे टाकतात ना ते रेडी केलं आहे. तर आता आपण टाकूया ते. गाईज त्याच्याशिवाय तर चवच नाही टाकलं थोडं सगळं आहे. चांगलं थोडंसंच टाकायचं आहे गाईज. सगळं एकसाथ नका टाकू कारण की मग ते नंतर स्प्रेड नाही होणार नंतर बरोबर. तर गाईज माझं ढोकळा झालेला आहे रेडी. तर मी ढोकळ्याचं घेते 1 बाईट स्मॉल आणि हे बघा मी ढोकळा कसं केलं आहे त्याला मी सॉस घेतलं. वाव बट खरं खूप अमेझिंग झालं. वाव फर्स्ट टाइम बनवलं असं वाटतच नाही. बाय बाय. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय. माझा भाऊ खाली आहे तर असतो नाही येणार तर मी एकटीच करते. बाय बाय. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली ती पण सांग मला. बाय.